नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण चौथीपासून ते 8वीपर्यंतच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, नवोदय, स्कॉलरशिप, मंथन परीक्षा, STS परीक्षा, या संबंधित जे महत्त्वपूर्ण असं जे गणित आहे त्या गणितावर आधारित काही प्रश्न आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. आणि आज आपण प्राथमिक म्हणजेच एक 25 प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वच शालेय स्पर्धा परीक्षा आणि त्यावरचे नवनवीन व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत. तर सर्वांनी आपलं हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे जवळचे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण, जे काही जवळचे नातेवाईक आहे जे शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, त्या सर्वांना आपल्या या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा. तर बघूया, आपण आता आज सम व विषम संख्या यावरील काही 25 प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर बघूया प्रश्न सम व विषम संख्याचे. तर सम व विषम संख्या या ठिकाणी चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही चार्ट या ठिकाणी पाहू शकता की विषम संख्या आणि सम संख्या कशाला म्हणायचं. की सम संख्या आणि विषम संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8 याला सम संख्या म्हणायचं. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 याला विषम संख्या म्हणायचं. या ठिकाणी तुम्हाला चार्ट पण दिलेला आहे, त्या संख्या तुम्ही व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. या व्यतिरिक्त सम आणि विषम संख्या अतिशय सोप्या आहेत. फक्त एकक स्थान, सम संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीनं 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या आणि 50 समसंख्या असतात. 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या आणि 50 काय असतात, समसंख्या असतात. ओके, पुढे पहा. आता हा तर चार्ट तुम्हाला खूप खूप महत्त्वाचा आहे. हा चार्ट मी तुम्हाला पूर्णच या ठिकाणी समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज 1 ते 100 पर्यंत कशा कशा पद्धतीने होते बघा. 1 ते 10 पर्यंत ज्या काही समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज आणि सर्वच म्हणजे अजून एक संख्या ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, ती म्हणजे नैसर्गिक संख्या. कोणती संख्या? नैसर्गिक. आता या ठिकाणी पहा सम व विषम संख्येची बेरीज. पहिला जो रकाना आहे बघा या ठिकाणी एकूण बेरीज. दुसरा रकाना एकूण म्हणजे काय, 1 ते 10 पर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या संपूर्ण 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज. त्याच्यानंतर 1 ते 10 मधल्या समसंख्येची बेरीज आणि त्याच्यानंतर 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज आणि त्याच्यामधला फरक. म्हणजे हा जो चार्ट आहे, हा चार्ट जर तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेतला तर या ठिकाणी तुम्ही हे पाठच करायचं आहे. म्हणजे पाठ केलं की याचा अर्थ काय होतो, की तुम्हाला अनेक प्रश्न या ठिकाणी सुटतात. अनेक प्रश्न बघूया या ठिकाणी. आता 1 नंबर बघा, 1 ते 10 पर्यंतचे सर्वच अंकाची बेरीज 55 होते, बरोबर. समसंख्येची बेरीज 30 होते आणि विषम संख्येची बेरीज 25 होते. आणि ह्या दोघांमधला फरक किती होतो? 5 होतो. 30 मधून 25 गेले, 5 राहिले. त्याच्यानंतर 11 ते 20 मधले 155, 80, 75, 5. 21 ते 30 मधलं 255, 130, 125, 5. म्हणजे या ठिकाणी हा जो चार्ट आहे ते 1 ते 100 पर्यंतच्या विषम आणि सम संख्येची बेरीज किंवा सर्व संख्येची बेरीज एका ओळीमधल्या. आणि शेवटचे तुम्ही या ठिकाणी बघा, शेवटचा कप्पा की 1 ते 100 पर्यंत सर्वच बेरीज म्हणजे नैसर्गिक संख्येची बेरीज किती येते? 5050. हा प्रश्न बऱ्याच वेळेस पडलेला आहे बघा. समसंख्येची बेरीज किती येते? 2550. आणि विषम संख्येची बेरीज किती येते? 2500. आणि सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती येतो? 50 येतो.
म्हणजे हे 3 आकडे तुम्ही, आता हा तर चार्ट तुम्ही सर्वच लक्षात ठेवलेलं चांगलंच आहे, परंतु शेवटचा जो चार्ट आहे म्हणजे जो कप्पा दिलेला आहे त्याच्यामध्ये हे 3 संख्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 4 संख्या 5050, 2550, 2500 आणि त्याच्यामधला फरक 50, सम आणि विषम संख्येमधला. नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज या ठिकाणी या चार्टवरून तुम्हाला समजते. ओके, म्हणजे हा चार्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. बघूया पुढे आता आपण. तर आता आपण 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेवर आधारित प्रश्न, आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न बघूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे बघा. पहिला प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज किती. आताच आपण पाहिलेलं आहे, आताच आपण पाहिलं त्या चार्टमध्ये. 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज, 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज आणि 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज. 3 आकडे लक्षात ठेवा. कोणते कोणते 3 आकडे लक्षात ठेवायचे बघा या ठिकाणी. आताच आपण पाहिलं 5050, 2550, 5050, 2550 आणि 2500. नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, हे 3 आकडे लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही. तर आपण ते 3 प्रश्न, नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या, तरी पण की क्रमवार संख्येच्या बेरजेचे एक सूत्र आहे. क्रमवार संख्येच्या बेरजे सूत्र, हे सूत्र तुम्हाला पण लक्षात असेलच किंवा नसेल तर ते लिहून घ्यायचं आहे. क्रमवार संख्येची बेरीज, क्रमवार संख्येची बेरीज आणि त्याचं सूत्र. आता त्याचं सूत्र काय आहे बघा. क्रमवार संख्येच्या बेरजे सूत्र बघा. काय सूत्र आहे. पहिली संख्या, इथं 1 लिहितो म्हणजे पहिली, पण मी मराठीत लिहितो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले आता या ठिकाणी जागा पूर्ण होत आहे, आपण थोडं शॉर्टकटमध्ये लिहूया. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकच मिनिट. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. या ठिकाणी हे सूत्र आहे. क्रमवार संख्येच्या बेरजेचं हे सूत्र आहे. ओके, आता आपण या सूत्राच्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडवूया. या सूत्राच्या माध्यमातून प्रश्न सोडवूया. बघा या ठिकाणी आता समसंख्येची म्हटलेलं आहे. पहिली समसंख्या कोणती. 2. पहिली समसंख्या कोणती. 2. या ठिकाणी पहिली समसंख्या 2. शेवटची समसंख्या 100 भागिले 2 गुणिले 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज म्हणलेलं आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती समसंख्या आहेत. 50 समसंख्या आहेत. बरोबर आहे. अगोदर या दोघाची बेरीज करायची कधी पण. बरेच मुलं काय करतात की 2 न वरी 2 कटवतात हे 2, परंतु छेदानं अंशाला भाग घालत असताना वरच्या संख्येमध्ये गुणाकाराचं चिन्ह असलं तरच भाग जातं. इथं या ठिकाणी बेरीजचं चिन्ह आहे, म्हणजे अगोदर दोघाची वरच्याची बेरीज करायची. 102 भागिले 2 गुणिले 50. बरोबर आहे. किंवा आपल्याला जागा आता जास्त लागेल, त्याच्यामुळं आपण हे काय करूया, या ठिकाणी काही कटवण्याचा प्रयत्न करूया. कसं.
आता ह्या 2 भाग जातो इकडं, ही बेरीज 2 पण इकडं भाग जातो ना, गुणाकारात चिन्ह आहे. 2 25ला भाग घातलं किती आलं, 2 50ला भाग घातल्यानंतर 25 आलं. म्हणजे या ठिकाणी वरच्याची बेरीज किती, 102 गुणिले आणि इकडं काय आली 25, 102 गुणिले 25 या ठिकाणी. आता 25 गुणाकार करायचं, 25 102ला गुणायचं, अगोदर 2ला गुणू, 25 दोन्ही 50, 50ला 0, हातचे आले 5, 25 0ला गुणलं, 25 0 0, 5ला 5 आणि 25 शक्क 25. आणि आपण आत्ताच्याच रकान्यामध्ये पाहिलं होतं समसंख्याची बेरीज, समसंख्याची बेरीज किती आलेली आहे, 2550 आलेली आहे. अशा प्रकारे पहिला प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. असं कसं बोलले बघा. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा. या ठिकाणी दुसरा प्रश्न पण त्याच पद्धतीचा विचारलेला आहे. आता डबल प्रत्येक वेळेस सूत्र तुम्हाला लक्षात आलेलं आहे. क्रमवार संख्येच्या बेरजे सूत्र पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज. ठीक आहे, चला पहिली विषम संख्या कोणती. आता विषम संख्येचाच विचार करायचा, फक्त विषम संख्येचा. पहिली विषम संख्या 1, पहिली विषम संख्या 1 अधिक शेवटची विषम संख्या. आता 1 ते 100 मध्ये शेवटची विषम संख्या कोणती, 99 भागिले 2 गुणिले 1 ते 100 पर्यंत 50 विषम संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 50 विषम संख्या आहेत. 2 ने या ठिकाणी 50ला भाग जातो, किती आलं, 25 आलं. आणि 99 ने 1 किती, 100. म्हणजे या ठिकाणी 100 गुणिले 25चा गुणाकार करायचा. 25 फक्त 1ला गुणा, 25 1 25 आणि पुढचे 2 शून्य, म्हणजे या ठिकाणी बेरीज किती आली, 2500. म्हणजे विषम संख्याची बेरीज किती आलेली आहे, 2500 आलेली आहे. विषम संख्येची बेरीज 2500 या ठिकाणी आलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा तिसरा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यामधून फक्त समसंख्येची बेरीज केली तर विषम संख्येची बेरीज कितीने कमी असेल. आता हा प्रश्न एवढा सोपा आहे, फक्त प्रश्न वाचल्यानंतर लगेच मुलं कन्फ्यूज होतात. या ठिकाणी आपण आत्ताच हे प्रश्न सोडवलेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणत्या 2 गोष्टीची गरज आहे हो, तर या ठिकाणी आपल्याला समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज या 2 गोष्टीची गरज आहे. आणि इथे एक शब्द आला आहे बघा, कोणता, कितीने कमी. कधी पण प्रश्नामध्ये कितीने कमी किंवा कितीने जास्त, कितीने कमी किंवा कितीने जास्त असा जर शब्द आला किंवा असे जर त्यामध्ये समावेश असला तर या ठिकाणी सरळ त्याची वजाबाकी करायची असते. काही शब्द लक्षात ठेवा, कितीने कमी असेल किंवा कितीने जास्त असेल असं जर आपल्याला म्हटलं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी वजाबाकी करायची. मग आपण आत्ताच समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज लक्षात ठेवायचं. समसंख्येची बेरीज किती आहे, 2550 आहे. विषम संख्येची बेरीज किती आहे, 2500 आहे. यांची का करायची आहे, वजाबाकी आहे, वजाबाकी करायची आहे. 0 5 0 0 म्हणजे यांची
विषम संख्येची बेरीज कितीने कमी असेल? 50ने कमी असेल. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी, चौथा प्रश्न. 1 ते 100 पर्यंत दोन अंतराने समसंख्यांची बेरीज केली. बघा, दोन अंतराने म्हणजे काय? 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 30 पद्धत. तर ती कोणत्या सूत्राने मोजता येईल? आता हा प्रश्न बघा, नीट लक्षात ठेवा. 2 अंतराने मोजता येईल म्हणजे त्यानं, म्हणजे समसंख्या 2 4 6 8 10, तर ती कोणत्या सूत्राने मोजता येईल या ठिकाणी? उदाहरणामध्ये बघा, आपण 5 समसंख्या घेतला, 2 अंतरानेच असतात. ती प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी म्हटलेलं. 2 अंतर, समसंख्येमध्ये 2चं अंतर असतं. 2 4 6 8 10, 2 4 6 8 10 या ठिकाणी. ओके. तर ती कोणत्या सूत्राने मोजता येईल असा तर या ठिकाणी बघा, आता ह्या ज्या 5 संख्या आहेत त्यांची बेरीज किती येईल बघा? 2 आणि 4 6 आणि 6 12 आणि 8 20 आणि 10 30 या ठिकाणी यांची बेरीज 30 आली. तर हे कोणत्या सूत्रानं मोजता येईल असं म्हटलेलं आहे? मग यासाठी एक सूत्र आहे, n कंसात n अधिक 1. n म्हणजे एकूण संख्या किती आहेत या ठिकाणी? 1 2 3 4 5 आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. या 5 संख्या कंसात 5 अधिक 1 म्हणजे आधी कंसामधली बेरीज 5 आणि 1 6, आणि ह्या कंसामध्ये गुणाकार चिन्ह असतं. 5 आलं, 5 सख 30, 5 सख 30 या ठिकाणी. म्हणजे कोणतं सूत्र आहे या ठिकाणी? n कंसात n अधिक 1 या सूत्राने त्या ठिकाणी काय करता येईल? मोजता येईल. पुढचा प्रश्न बघूयात, 5वा. आता ह्या 5व्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंतची प्रत्येक समसंख्या 2ने भागली. कितीनं भागली? प्रत्येक समसंख्या 2नं भागली. मग त्या भागलेल्या संख्याची बेरीज केली तर उत्तर काय येईल म्हटलेलं आहे त्यानं. बरोबर आहे. आता या ठिकाणी प्रत्येक समसंख्येला 2नं भागता येतं का नाही? मग काय करायचं? त्या सर्व ज्या समसंख्या त्याची बेरीज किती आहे आता आपल्याला माहीत आहे की सर्व 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 2550 आहे. बरोबर आहे. आणि त्या प्रत्येक संख्येला 2नं भागायचं. आता 2नं भागायचं उत्तरच येतं. भागाला बे 1 बे, बे 2 4, 1 उरलं, बे 7 14, 1 उरलं, बे 5 10, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं? 1275. 1275 म्हणजे त्याचं उत्तर किती आलं या ठिकाणी? 1275 आलं. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 मधील सर्व विषम संख्यांची सरासरी किती? आवरेज या ठिकाणी विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? आवरेज विचारलेला आहे. सरासरी म्हणजे काय? दिलेल्या सर्व घटकाच्या एकूण बेरजेला एकूण घटकानं भाग घालायचं. मग आता 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती आहे? 2500. सरासरी म्हणजे काय? 1 ते 100 पर्यंत विषम संख्या किती आहेत? 50. आता 50नं काय करायचं? त्याला भाग घालायचं. 0 0 कटलं, 5 5 25, म्हणजे या ठिकाणी त्यांची सरासरी किती आलेली आहे? 50 आलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी तसाच प्रश्न, समसंख्येची सरासरी म्हटलेला आहे. आता समसंख्येची बेरीज किती आहे? 2550 आहे. 2550 आहे. मग 2550 आहे म्हटल्यानंतर समसंख्या किती आहेत? 50 आहेत. 0 0 कटलं, 5 5 25 आणि 5 1 5, म्हणजे त्याचं उत्तर किती आलं? 51 आलं. उत्तर किती आलं? 51 हे त्याचं उत्तर झालं. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न या ठिकाणी, 1 ते 100 मधील समसंख्याची बेरीज काय आहे म्हणते त्यांना? x. मग समसंख्येची बेरीज किती आहे माहिती आहे आपल्याला? किती आहे? 2550 आहे. आणि विषम संख्येची बेरीज y असेल, मग विषम संख्येची बेरीज किती आहे? 2500 आहे.
तर x वजा y बरोबर किती? x वजा y बरोबर किती? 0, 5, 5 मधून 5 गेले 0. तोच प्रश्न परंतु वेगळ्या पद्धतीने विचारलं की विद्यार्थी कन्फ्यूजमध्ये जातात. त्याच्यामुळे कन्फ्यूजन है, सोल्यूशन का पता नहीं. सोल्यूशन का पता है मगर हमको पता नहीं. या ठिकाणी म्हणजे प्रश्न समजला पाहिजे. विद्यार्थ्यांना तो प्रश्न समजला की तो आपोआप व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. 1 ते 100 पर्यंत 5 ने संपणाऱ्या समसंख्येची बेरीज काय येते असं त्यानं विचारलेलं आहे. समसंख्येची बेरीज या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे मुळातच मला वाटतं की हा प्रश्न चुकीचा झालेला आहे. कारण त्यानं का म्हटलेलं आहे बघा, 5 ने संपणाऱ्या म्हणजे काय की ज्याचा शेवट 5 न होतो. मग समसंख्या म्हटल्यानंतर समसंख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 म्हणजे एक ही अशी संख्याच नसते की एकक स्थानी 5 असणारी. म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. या संपणाऱ्या जागेमध्ये 5 ने भाग जाणारे असं पाहिजे होतं. मग आपल्याला तो प्रश्न सोडवता आला असता. बरोबर आहे. हा प्रश्नच आपण कॅन्सल करूया. चला पुढचा प्रश्न 10वा. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज. आता 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज किती येते बघा. जी वर्ग संख्येची बेरीज आहे. बरोबर आहे. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आहे? विषम संख्येची बेरीज आपण चार्ट पाहिलेलाच आहे. बरोबर आहे. पहिल्या सो चार्ट पाहिलेलाच आहे की 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज 2500. बरोबर. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती येते? 2500 येते या ठिकाणी. आता ही 2500 बेरीज, चला काय म्हणते बघूया प्रश्न आपण. जी वर्ग संख्येची बेरीज आहे त्यातील फक्त त्या संख्येची बेरीज सांगा ज्या 3 नेही भाग जातात. प्रश्न या ठिकाणी थोडासा बघा. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, 1 ते 100 पर्यंत सर्व विषम संख्येची बेरीज जी वर्ग संख्येची बेरीज आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपण विषम संख्येची बेरीज जी म्हणतो, विषम संख्येची बेरीज या ठिकाणी आता 100 पर्यंत झालं पाहिजे. म्हणजे बघा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, एक मिनटं अशा दुसऱ्या पद्धतीने लिहू आपण. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. 10 चा वर्ग किती आला? 100 आला. तर या ठिकाणी फक्त त्या संख्येची बेरीज सांगा ज्या 3 नेही भाग जातात. ह्याच्यामध्ये आता 3 न भाग कुणाला जातो बघा. 3 त्रिक 9, पुन्हा 3 न कुणाला भाग जातो, पण त्या विषमच संख्या पाहिजेत फक्त. 36ला भाग जातो 3 न, पण ती समसंख्या आहे. 81 म्हणजे या ठिकाणी 2च संख्या भेटलेल्या आहेत. 81 अधिक 9 आणि 81 अधिक 9 बरोबर काय झालं? 90. म्हणजे फक्त 3 न भाग जाणाऱ्या संख्येची बेरीज काय येते या ठिकाणी? 90 येते. ओके. थोडा प्रश्न फिरून विचारलेला आहे, कन्फ्यूज होत आहे. कन्फ्यूज होऊ नका. पुढचा प्रश्न बघा 11वा. 11वा प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 2550 आहे. बरोबर आहे. जर त्यातील प्रत्येक संख्येत जर 2 मिळवलं, त्या प्रत्येक संख्येत जर 2 मिळवलं तर नवीन संख्येची बेरीज किती येईल? आता या ठिकाणी बघा, आता प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवायचं का नाही? मग संख्या किती आहेत? 50. प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवायचं म्हणजे 50 दुनी 100 म्हणजेच 2500 मध्ये ते 100 का करावं लागेल? 2550 मध्ये ते 100 मिसळावं लागेल. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं उत्तर काढता येईल की 2550 अधिक प्रत्येक संख्येत 2 मिळवलं, प्रत्येक संख्येत 2 मिळवलं म्हणजे 2 गुणिले 50 म्हणजे 2550 अधिक 100
बरोबर किती होणार? 2550 शून्य, हे 5, 5 आणि 1 6, म्हणजे 2650 हे या प्रश्नाचं काय झालं? उत्तर झालं. कारण प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवायचं आहे. समसंख्यांची बेरीज किती आहे? 50 दुनी 100, म्हणजे याचं उत्तर काय झालं? 2650 झालं. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज 2500 आहे. जर प्रत्येक विषम संख्येला 1 वजा केलं, आता विषम संख्या किती आहेत? 50, 50 1 50, म्हणजे 2500 मधून 100 वजा करायचे. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी त्याला आपण असं म्हणता येईल 2500 वजा 1 गुणिले 50, कारण प्रत्येक विषम संख्येला 1 वजा करायचं आहे, म्हणजे 50 1 50 या ठिकाणी. बरोबर आहे, म्हणजे 2500 मधून 50 वजा करायचं, 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, या ठिकाणी 4 आले आणि 2ला 2, म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी? 2450 उत्तर आलं. किती उत्तर आलेलं आहे? 2450 उत्तर आलेलं आहे. चला 13वा प्रश्न बघूया. 1 ते 100 मधील प्रत्येक समसंख्येला त्याच्यापेक्षा पुढील समसंख्या जोडली. पुढील समसंख्या जोडली, बर, मग त्या बेरजेची सरासरी घेतली तर उत्तर काय येईल? मग त्या बेरजेची तर बघा हा प्रश्न, तर प्रत्येक समसंख्येला त्याच्यापेक्षा पुढील समसंख्या जोडली असं त्यानं म्हणत आहे. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी आता पहिली जी समसंख्या, आपण फक्त संपूर्ण समसंख्या पाहायची नाही. पहिली समसंख्या कोणती? 2 आहे. त्याच्या पुढची समसंख्या काय झाली? 4. बरोबर आहे, पुढची समसंख्या काय झाली? 4. मग 2 आणि 4 6, याची बेरीज 6 आली. आता शेवटची समसंख्या कोणती? 100. त्याच्या पुढची समसंख्या कोणती? 102. आता 100 आणि 100 200 आणि 202 झाली. आणि या दोघाची बेरीज करायची आहे, 202 आणि 6 208. बरोबर आहे, तर त्याची सरासरी घ्यायची आहे. मग सरासरी म्हटल्यानंतर त्याला आपण एकूण संख्येनं भाग घालायचं. बरोबर, एकूण संख्येनं भाग घालायचं या ठिकाणी. मग एकूण संख्या किती आहेत? 50. आता या ठिकाणी बघा, पहिली संख्या काय आली या ठिकाणी? 6. शेवटची संख्या 202. बेरीज करून म्हणतो मी बेरीज करून म्हणत आहे. ही बेरीज करून 6 आणि ही 100 आणि 202 म्हणजे 208 झाली. तर आता या ठिकाणी 6 आणि हे जे 202 आहे, 6 आणि 200 किती आलेला आहे? ही 8 आलेला आहे. सहा आणि 202 भागिले 2 हे सरासरीचं सूत्र आहे. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 या ठिकाणी. आता 202 आणि 6 आताच आपण बेरीज केली होती. किती आली बेरीज? बेरीज किती आली या ठिकाणी? 208 आली. किती आली बेरीज? 208 आली या ठिकाणी. मग 208ला 2 भाग घालायचं. बे एक बे, शून्याला 0, बे चोक 8, म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर किती आलं? 104 उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आलेलं आहे? 104 हे या प्रश्नाचं उत्तर झालं या ठिकाणी. ओके, हा भाग तुम्हाला बघा डबल एकदा प्रश्न सांगतो की प्रत्येक समसंख्येला त्याच्या पुढची समसंख्या घ्यायची म्हटलेलं आहे. मग आपण 2ला काय घेतली? 4 घेतली. त्याची बेरीज किती आली? 6. आणि शेवटची समसंख्या 100ला काय घेतली? 102 झाली. 100 आणि 102 202. आणि सरासरीचं सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 सरासरी सूत्र, म्हणजे 208 भागिले 2 म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी? उत्तर 4 आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न. 1 ते 100 मधील सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती आहे? आपण आत्ताच पाहिलेला आहे अगोदर. तर त्याची वजाबाकी फरक किती आलेला आहे?
50. 2550मधून 2550 वजा करायचं. बरोबर आहे का नाही? 2550मधून 2500 वजा करायचं म्हणजे किती येते वजा बाकी? 50च येते. डिशक्याव हे कटतं. चला पुढचा प्रश्न. पंधरावा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज 2500 असेल तर 1 ते 99 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती असेल? किती सोपा प्रश्न आहे हो हा. बरोबर आहे का नाही? तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज 2500 आहे. बरोबर आहे. सर्व विषम संख्यांची बेरीज 2500 आहे. आणि 1 ते 99 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती असेल? म्हणजे ह्याच्यातला मधला फक्त 100 अंक काढून टाकायचा. बरोबर आहे. 100 अंक काढून टाकला म्हणजे उत्तर किती येतं? उत्तर किती येतं? 2400. तरी पण आपल्याला करून बघायचं आहे तर आपण करून बघूया. आपण करूनच बघूया. आता 1 ते 99 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज काढायची आपल्याला. ठीक आहे. चला पहिली संख्या काय आहे? 1. शेवट संख्या 99 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या म्हणते. विषम संख्या तेवढ्याच येणार. थांबा. अहो बेरीज तेवढीच येणार. माझं चुकत आहे. त्यांनी 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज 2500 असेल तर 1 ते 99 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज तेच येणार. कारण 100 हा आकडा आहे, समसंख्येचा आहे. याचं उत्तर 2500 येणार या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त बघा प्रश्न कसा कन्फ्यूज झाला होता मला पण. तर 1 ते 100 आणि 1 ते 99 विषम संख्येची बेरीज म्हटल्यानंतर 2500 येणार. ह्याच्यामध्ये काही सुद्धा बदल होणार नाही. कारण 1 ते 99 आणि 1 ते 100 तोच अंक आहे या ठिकाणी. 100 हा समसंख्या आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे? 2500च. चला पुढचा प्रश्न 16वा. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज सूत्राच्या आधारे मोजा. आता सूत्राच्या आधारे मोजा. तुम्हाला सूत्र तर मग सांगितलेलं आहे. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे की सूत्राच्या आधारे म्हटले कोणतं सूत्र आहे या ठिकाणी? कोणतं सूत्र आहे? तर या ठिकाणी बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या हे सूत्र आहे. हे आपण अगोदर पण पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा. तर ए ही समसंख्येची बेरीज, बी ही विषम संख्येची बेरीज. तर ए अधिक बी समसंख्येची बेरीज 2550, विषम संख्येची बेरीज 2500, विषम संख्येची बेरीज 2500 आणि पुन्हा त्यांची बेरीज 0, 5, 5 आणि 5 10ला 0 हात चाला 1, 2 2 4 आणि 1 5, 5050 या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरजेला 2 ने भागल्यावर उत्तर काय येईल? समसंख्येची बेरीज किती आहे? 2550. प्रत्येक समसंख्येला भागत बसायचं का नाही? यालाच 2 न भाग घालायचं. घाला भाग. बे 1 बे, बे 2 4, बे 7 14, बे 5 10. म्हणजे उत्तर या ठिकाणी का आलेलं आहे? 1275. उत्तर का आलेलं आहे? 1275. 1 ते 100 मधील पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती? पहिल्या 10 समसंख्येची एका ओळीमध्ये तर या ठिकाणी बघा 1 ते 100 मधील पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी एका ओळीमध्ये 5 समसंख्या असतात. बरोबर. म्हणजे या ठिकाणी पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 20 असेल. कारण एका ओळीमध्ये 5 म्हणजे 2 4 6 8 10 12 14 8 16 18 20. बरोबर. भागिले 2 आणि एकूण समसंख्या किती आहेत? 10. बरोबर. बे 5 10. तर 20 आणि 2चा काय करायची? अगोदर बेरीज करायची. बरोबर. म्हणजे 20 आणि 2 किती? 22. 22 गुणिले 5,
22 गुणिले 5 या ठिकाणी 22 गुणिले 5, 22 पंचे 110, 110 ही काय झालं या प्रश्नाचं उत्तर झालं. ओके, पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. हा कितवा होता? 19वा. 20वा प्रश्न बघा. 15 विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज. आता एका ओळीमध्ये विषम संख्या किती असतात? 5. 2 ओळीमध्ये 5 म्हणजे 10 झाले आणि 15 म्हणजे या ठिकाणी बघा पहिली विषम संख्या 1, शेवटची विषम संख्या 29 असेल. पहिली ओळ 1ची, दुसरी ओळ 11ची, तिसरी ओळ 21ची. प्रत्येक ओळीमध्ये 5-5 विषम संख्या, बरोबर, भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती? 15. एकूण विषम संख्या 15. आता 2 तर 15ला भाग जात नाही. इथं बघा या ठिकाणी 2ने 15ला भाग जातो का? इकडं अजिबात जात नाही, कारण 2ने फक्त समसंख्येला भाग जातो. म्हणजे या ठिकाणी ह्या दोघाची आधी बेरीज करावी लागेल. आता दोघाची बेरीज किती येईल? 29 आणि 1 30. 30 भागिले 2 गुणिले 15. मग 2ने 30ला भाग घातलं किती आलं? 15च आलं. मग 15 गुणिले 15, 15चा वर्ग किती? 225. 15चा वर्ग 225 या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न. जर प्रत्येक समसंख्या 3ने गुणली आणि मग त्या संख्येची बेरीज केली तर उत्तर काय येईल? मग आपण काय करायचं? प्रत्येक समसंख्या 3ने गुणायच्या ऐवजी समसंख्येची बेरीज किती आहे? आता या ठिकाणी कुठून ते कुठपर्यंत असं दिलेलं नाही, तरी पण आपण 1 ते 100 पर्यंत असं गृहीत धरूया. मग 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती आहे? 2550 आहे. आणि प्रत्येक समसंख्येला 3ने गुणायचं. आपण यालाच 3ने गुणायचं. 3 0 0, 3 5 15ला 5, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 16ला 6, हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय झालं? 7650. चला पुढचा प्रश्न घेऊया. 22वा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 2550 आहे. या बेरजेतून बघा, या बेरजेतून 50ने भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज वजा केली. 50ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज वजा केली तर किती उरेल? हो, पण 50ने भाग जाणाऱ्या कुठपर्यंत भाग जाणारे असं या प्रश्नामध्ये दिलेलं नाहीये. या प्रश्नाचा अर्थ काय आहे बघा, की 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज तर आपल्याला माहीतच आहे. किती आहे? 2550. परंतु 1 ते 100 पर्यंत 50ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो? मग 50ने 2 संख्येला भाग जातो. कोणत्या? एक म्हणजे 50 आणि दुसरी संख्या म्हणजे 100. म्हणजे या दोघाची बेरीज किती येते? 150 येते. म्हणजेच 2550 मधून 150 जर आपण वजा केलं तर 5 मधून 5 गेले 0, 5 मधून 1 गेले 4 राहिलं. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं? 2400. हे त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे. खूप सुंदर असे प्रश्न, दर्जेदार प्रश्न. सर्वांनी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि 5वी नवोदय स्कॉलरशिप, NMS मंथन, सर्व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी मोफत, गरीब गरजू विद्यार्थ्यासाठी कुठलीही फी नाही, काय नाही, मोफत मोफत मोफत. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. 1 ते 100 पर्यंत प्रत्येक विषम संख्येला 2ने गुणून मग बेरीज केली. बघा, प्रत्येक विषम संख्येला 2ने गुणून मग बेरीज केली. पण आपण काय करायचं? अगोदरच 2ने गुणायचं. म्हणजे कसं करायचं? आता 1 ते 100 पर्यंत विषम संख्येची बेरीज किती आहे? 2500. मग त्याला 2ने गुणायचं. 25 दुनी 50. म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर किती आलेलं आहे? 5000. खूप सुंदर प्रश्न या ठिकाणी. 24वा प्रश्न. 1 ते 100 मधील सम आणि विषम संख्याची बेरीज स्वतंत्रपणे केली तर कोणत्या गटाची सरासरी मोठी असेल?
आता कोणत्या गटाची सरासरी मोठी असेल? आता मी तुम्हाला सांगितलं होतं की बुवा सरासरी काढायचं म्हटल्यावर का करायचं? पहिली संख्या या ठिकाणी बघा, बरोबर आहे, पहिली संख्या समसंख्येची काढू, शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे 102 भागिले 2, बे पंचे 10 बे 1 बे. हे फक्त सरासरीचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 हे सरासरीचं सूत्र आहे. आणि पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या ही क्रमवार कोणतीही संख्या असेल, नैसर्गिक संख्या, समसंख्या, क्रमवार पाहिजे, त्याच्यामध्ये समान फरक पाहिजे, तेव्हाच त्याची बेरीज करता येते. तर समसंख्येची सरासरी किती आली? 51 आली. आता आपण विषम संख्येची सरासरी काढू. विषम संख्येची सरासरी काढू आपण. आता विषम संख्येची सरासरी, पहिली विषम संख्या 1, शेवटची विषम संख्या 99 भागिले 2, 99 आणि 1 100 भागिले 2. मग 2 न 100ला भाग घातलं, उत्तर किती आलं? 50. 2 न 100ला भाग घातलं, उत्तर किती आलं? 50 या ठिकाणी. म्हणजे ही झाली समसंख्येची सरासरी, ही झाली विषम संख्येची सरासरी. मग कोणाची सरासरी मोठी असेल? समसंख्येची सरासरी मोठी असेल. समसंख्येची सरासरी का असेल? मोठी असेल. आणि या ठिकाणी 25वा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्व समसंख्येच्या बेरजेतून का करायचं आहे आपल्याला? 100 वजा करायचं आहे. म्हणजे 2500 मधून 100 वजा केल्यानंतर या ठिकाणी का राहील? 2400 वजा होईल. सॉरी, 2550 मधून आहे वाटतं ना. समसंख्येची बेरीज किती आहे? समसंख्येची बेरीज किती आहे? समसंख्येची बेरीज 2550 आहे या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं चुकलेलं आहे. आता ते दुरुस्त करूया. 2550 मधून 100 वजा करायचं आहे. 5 मधून 1 गेलं 4, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येतं? 2450 हे त्याचं उत्तर झालं. ओके. तर आता आपण अशा प्रकारे प्रथमतःच मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की सम व विषम संख्येची उदाहरणे. आता याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचे प्रश्न जे 5वी नवोदय स्कॉलरशिप मंथन किंवा 8वी स्कॉलरशिपचे प्रश्न या ठिकाणी मी पुढच्या तासिकेला घेणार आहे. तरी सर्व जे काही विद्यार्थी आहेत, माझे प्रिय विद्यार्थी तयारी करणारे, त्या सर्वांनी आपलं हे चॅनल काय करा? सबस्क्राईब करा. ओके. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.